नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मेथीची थोड्या वेगळ्या पद्धतीची चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. थंडीच्या दिवसात बाजारामध्ये खूप चांगली मेथी मिळते आणि असं म्हटलं जातं की त्या सीझनमधल्या त्या भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या गेल्या पाहिजेत. मेथीचे तेच प्रकार आपण करू शकत नाही, तर त्यासाठी आज आपण मेथीची थोड्या वेगळ्या पद्धतीची चमचमीत अशी भाजी बघणार आहोत. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर एक स्पेशल भाजी म्हणून देखील ही भाजी तुम्ही करू शकता. तर मेथीची चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतली. मेथीच्या भाजीची फक्त पानं आपण इथे वापरणार आहोत. तर ही मेथीची भाजी मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून अशा प्रकारे निथळून घेतली. अगदी बारीकच चिरायला हवी असं काही नाही, तुम्ही रफली देखील ही भाजी चिरू शकता. तर हे बघा, इथे मी मेथीची भाजी चिरून घेतली आहे. एक 2 ते 3 जणांना पोटभर पुरेल अशी भाजी आपण आज करणार आहोत. तर आता इथे मी एक कढई तापत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर आता आपण खमंग खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाण्याचं कूड बनवताना जसे आपण शेंगदाणे भाजतो तसेच शेंगदाणे आपण आता भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाणे भाजत आले की यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून बेसन. आता बेसनसुद्धा आपल्याला शेंगदाण्यांबरोबर छान असा खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. लक्षात असू द्या, शेंगदाणे किंवा बेसन भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवावी, नाहीतर ते करपू शकतं. तर सतत हलवत हे बेसन आपल्याला शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग हलकासा बदलला आहे आणि त्याचा खमंग असा सुवाससुद्धा सुटला आहे. तर इथे आपलं बेसन हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 टेबलस्पून पांढरे तीळ. तीळ घातल्यामुळे या भाजीला मस्त खमंगपणा येतो. आता हे तीळ आपल्याला 1 मिनिटभर या बेसन आणि शेंगदाण्यासोबत परतून घ्यायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मिनिटभर पुरेसं होतं. आता तीळसुद्धा मिनिटभर भाजून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे सगळं जे आपण भाजून घेतलं आहे ते एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी शेंगदाणे, बेसन आणि तीळ छान असे वाटून घेतलेत. कुठे शेंगदाण्यांचे जर तुकडे राहिले असतील तरी देखील चालू शकतं, कारण ते मस्त लागतात या भाजीमध्ये. तुम्हाला जर नाही आवडत असतील तर तुम्ही एकदम बारीक पूड करू शकता. तर एका कढईमध्ये आपण चिरून घेतलेली मेथी घालायची. आता या मेथीमध्ये 7 ते 8 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घालायची. कढईने चमचाभर तेल घालायचं. आता मेथीसोबत लसूण आणि मिरची आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कडवटपणा कमी होईल आणि या भाजीचा स्वाद देखील वाढेल. तर आता 4 ते 5 मिनटं मेथीची भाजी अशा प्रकारे सतत हलवत परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी पूर्णपणे आटलं आहे. आता ही मेथी ड्राय दिसू लागली आहे. यावेळी आता आपण गॅस बंद करूयात आणि ही मेथी आपण काढून घेऊयात. आता मेथी भाजून घेतलेल्या कढईमध्येच घ्यायचं आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये घालूयात सुकी लाल मिरची. मिरची आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि मिरची परतून झाली की यामध्ये आपण 1 मोठा चमचा लसूण किसून घेऊन घालायचं. तसंच आलंसुद्धा आपल्याला 1 मोठा चमचा यामध्ये किसून घेऊन घालायचं आहे. आता यामध्ये घातलेलं आलं लसूण आपल्याला छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. इथे मी लसणाच्या साधारणतः 10 ते 12 पाकळ्या घेतल्या असेल. लसूण थोडा जास्तच घ्यायचा, तरच भाजीला खूप मस्त अशी चव येते. लसूण बारीक चिरूनही यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता लसूण आणि आलं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेतला आहे. यामध्ये आता आपण घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. तसंच 1 हिरवी मिरची अशी उभी चिरून घेऊन यामध्ये घालायची आहे. आता कांदा आणि हिरवी मिरची आपण फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा या भाजीमध्ये जास्त घालायचा नाही, 1 कांदा या भाजीला पुरेसा होतो. तर कांदा असा मस्त परतून घ्यायचा आहे.
तर कांदा इथे आपण गुलाबी रंगावर छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घातलेला आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर. हे सुद्धा आपण फोडणीमध्ये छान परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभरासाठी. आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. कोरडे मसाले 1 मिनिटभर फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि तो सुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पटकन शिजावा यासाठी टोमॅटोमध्येच घालायचे चवीप्रमाणे मीठ. तर छान असा परतून घेत आपण हा टोमॅटो शिजून घेतला आहे. आता यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे, तीळ आणि बेसनाचं वाटण, जे आपण वाटून घेतलं होतं मिक्सरमधून. तर हे वाटणसुद्धा आपण आता कांदा टोमॅटोमध्ये छान असं परतून घेऊयात. 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, कारण आधीपासूनच आपण भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. तर 1 मिनिटभर आपण हे कांदा टोमॅटोमध्ये वाटण मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 कप गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालते. अशा प्रकारे गरम पाणी कुठल्याही भाजीमध्ये घातल्यामुळे काय होतं, तर भाजीची कुकिंग प्रोसेस जी असते ती चालू राहते आणि भाजीला खूप छान अशी चव येते. आता पाणी घातल्यानंतर याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि ग्रेव्हीला एक उकळी येऊ देऊयात. जशी भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तसं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. आता या भाजीच्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आल्यावर आपण परतून घेतलेली मेथी यामध्ये घालूयात आणि या ग्रेव्हीमध्ये ही मेथी छान अशी मिक्स करून घेऊयात. आता ग्रेव्हीमध्ये आपण मेथी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण याला 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली मेथीसुद्धा चांगली शिजेल आणि पूर्ण ग्रेव्हीमध्ये मेथी छान एकजीव होईल. तर आता 4 ते 5 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात. आपण ही मस्त अशी मेथीची भाजी 4 ते 5 मिनटं शिजवून घेतली आणि ती छान शिजली गेली आहे. आता यावर आपण एक तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी आपण 1 ते 1.5 टेबलस्पून बटर किंवा तूप गरम करून त्यामध्ये 1 सुकी लाल मिरची घालायची, तसंच अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, ज्यामुळे आपल्या भाजीला कलर छान येईल, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि असा बनवून घेतलेला तडका आपण या भाजीवर आता घालून घेणार आहोत. तर खूपच खमंगपणा या भाजीला येतो आणि अप्रतिम चव लागते या तडक्यामुळे. त्यामुळे तुम्ही हा तडका नक्की या भाजीमध्ये घाला. तडका घालून घेतल्यानंतर पूर्ण भाजीमध्ये हा तडका एकजीव करून घ्यायचा. आणि आता इथे आपली ही मेथीची वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी बनवून तयार आहे. तर अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी बनते. सध्या हिवाळ्यामध्ये मेथी खूप फ्रेश भेटते, तर तुम्ही ही मेथीपासून बनवलेली मेथीची वेगळी भाजी नक्की करून बघा. मेथीची अशी ही चमचमीत भाजी तुम्ही गरमागरम अशा भाकरीसोबत, चपाती किंवा पोळीसोबत, तसंच पराठ्यासोबत किंवा गरमागरम अशा वाफळत्या भातासोबतसुद्धा खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.